माणूस शेवटी माणूस म्हणत नाही का सगळ्यांना उसने पैशांसाठी फोन करतो माणूस, पण ज्या ठिकाणी मागायची लाज वाटते ना, मग शेवटच्या क्षणी माणूस त्या व्यक्तीला फोन करतोच आणि म्हणतो काय सांगू यार, अगोदर सगळ्यांना फोन केले, कोणीच हो म्हटलं नाही, पण मला माहित होतं तुझ्याकडे काम 100% होणार, म्हणून शेवटचा फोन तुला केला. भगवंत एवढे दयाळू आहे महाराज, शेवटचा फोन जरी देवाला केला तरी सुद्धा देव येतातच. म्हणून माणसाने सुरुवातीला शरण माणसाला नाही जावं महाराज, माणसाने शरण देवाला जावं. गजेंद्राने देवाच्या याचना केल्या, देवाला आवाज देऊ लागले. देव काय करतात माहितीये, देव आपल्याला त्या स्थितीतून बाहेर काढतात, बाहेर आणि त्या लेवलमध्ये आणतात. जे ही स्थितीत आपण असतो ना संकटाच्या, त्या स्थितीतून देव आपल्याला वरती उचलतात आणि त्या लेवलमध्ये आणतात. एक आई आणि छोटंसं बाळ यात्रेमध्ये गेले. आता त्या बाळाला आई ज्या वेळेला खाली सोडायची ना, चालत चालत जायची ना, ते बाळ रडायचं आणि कडेवर घेतलं की बाळ हसायचं. आईला वाटलं खाली सोडल्यावर का रडतो हा, कडेवर घेतला की तो हसायचा. आईने काय केलं, त्या बाळाच्या उंचीची आई झाली, खाली वाकून बघितलं तर त्या बाळाला म्हणजे त्या आईला नुसते पाय 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 दिसत होते, सगळ्यांचे नुसते पाय दिसत होते. मग आईने काय केलं, त्या बाळाला उचललं आणि आपल्या लेवलमध्ये आणलं. बस भगवंतही तेच करतो महाराज, आपल्या स्थितीतून भगवंत आपल्याला उचलतात आणि त्या स्थितीमध्ये आणतात. गजेंद्राला जाणीव होती की मी मागच्या जन्मी कोण होतं, इंद्रदुम्न असलेला राजा अगस्ती महामुनींच्या शापाने शापग्रस्त झाले, हत्तीसारखे बसले होते, म्हणून शाप मिळाला होता की तू हत्ती होशील पण तुझा उद्धार करण्यासाठी साक्षात भगवंत येतील. गजेंद्र प्रार्थना करतात, देवाची, देव येतात. आता देवाने गरुडाला सांगितलं, गरुडजी आपल्याला चलावं लागतं. आता गरुडाला अहंकार झाला का देव माझ्याशिवाय कुठंच जाऊ शकत नाही, अहंकार झाला गरुडाला. आपल्याला ही संसारात असाच अहंकार होतो की माझ्याशिवाय घर चालूच शकत नाही. तू आजही गेला तरी घर चालणारच आहे आणि तू नसता तरी पण घर. काय होतं माहिती, आपल्याला अहंकार निर्माण होतो. देवाने प्रत्येकाला ज्याची त्याची व्यवस्था निर्माण केली महाराज. एखादा व्यक्ती असेल कुटुंबातला कुटुंब प्रमुख, तो जर काम करून सगळ्या परिवाराला तो जर खाऊपिऊ घालत असेल, त्याचं जास्त मोठेपणा समजण्याची गरज नाही, कारण त्याची ती एक व्यवस्था आहे. एखादी स्त्री घरात स्वयंपाक करत असेल, सगळ्यांना जेव घालत असेल, एवढे बडाया मारायची गरज नाही, त्या स्त्रीची ती व्यवस्था आहे. देवाने प्रत्येकाला प्रत्येकाची एक व्यवस्था करून दिलेली आहे महाराज, त्यात अहंकार येण्याचं काहीच कारण नाही. गरुडाला अहंकार झाला, देव माझ्याशिवाय कुठंच जाऊ शकत नाही. आता देवाला वाटलं याचा अहंकार घालावा लागेल. देव गरुडावर बसून येत होते, यावेळेला गरुडावर देवाने फक्त एक बोट ठेवलं आणि म्हटले की उड. आता एकच बोट ठेवलं गरुडावरती, उड. आता गरुड उडेल का महाराज, देव देव होते, गरुडाचा अहंकारच गेला. भगवंत आणि गरुडजी येतात, गजेंद्राजवळ येतात. गजेंद्र नमस्कार करतात देवाला, अगोदर मगरीचा उद्धार करतात. गजेंद्र विचारतात, प्रभो तुम्ही माझा का उद्धार केला नाही? देव सांगतात, अगोदर मी त्यांचा उद्धार करेल जो माझ्या भक्ताचे चरण धरेल. अगोदर मगरीचा उद्धार केला. अशा पद्धतीने या ठिकाणी त्या गजेंद्राचा उद्धार केलेला आहे. त्यानंतर भागवतामध्ये समुद्र मंथन कथा येते. दुर्वासा महामुनी ऋषींच्या नदीकाठी, दुर्वासा महामुनी नदीकाठी फिरत होते. इंद्र येतात, स्वागत म्हणून हार घालतात. इंद्राने तो हार हत्तीच्या पायाखाली दिला, शाप दिला, निर्धन होता. सगळे देवदेवता देवाकडे, प्रभू नारायणाकडे गेले आणि सांगितलं की यासाठी तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल, राक्षसांची मैत्री करावं लागेल. थोडं पटपट पटपट सांगतो, आता 15 मिनिटात सगळ्या कथा घ्यायच्या आपल्याला, नुसतं स्पर्श करायचा.
देवतांकडे जाता सांगितलं की यासाठी तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल, पण त्यासाठी तुम्हाला राक्षसांसोबत मैत्री करावी लागेल, त्यातून तुम्हाला अमृताचा कलश निघेल समुद्र मंथनातून, आणि ते अमृत तुम्ही पिले तरच तुम्ही अमर होताल. मग समुद्र मंथन सुरू झाले, दैत्याशी मैत्री झाली, समुद्रातून अनेक अनेक पदार्थ निघाले. सगळ्यात सुरुवातीला विष निघालं. मग विष कोण पचवतात? कोण पचवतात? महादेव. आजही आपले गावातले महादेव रोज विष पितात, पण पार्वतीला काही विचारत नाही, रोज विष पिऊन येतात. महादेव विष पितात, पण ते गळ्यापर्यंतच, पोटात नाही जाऊ दिलं. आपले महादेव येतानाच पावल्या खेळतच येतात महाराज. आपल्याला चिंता असते महाराज, पप्प्याचा बाप सकाळी चांगला गेला, पण संध्याकाळी कसा येईल याची काही गॅरंटी राहत नाही. ही आपली चिंता असते महाराज. तुम्हाला जर पप्प्याच्या बापाची जर चिंता करायची नसेल ना, एकच करा, सकाळी जाताना पप्प्याच्या पप्पाकडून फक्त एकदा नारायण म्हणून घ्या महाराज. नारायण एकदा म्हणून घ्या, आणि घालोनिया भार राहिलो निश्चिंती निरविले संती. सगळा भार त्याच्यावर टाकून द्या, त्या नारायणावर टाकू द्या महाराज. पप्प्याचा बाप संध्याकाळी सुरक्षितच येणार, एवढी नक्की मी गॅरंटी घेतो महाराज. अनेक समुद्र मंथनातून पदार्थ निघाले. कामधेनू, घोडा, हत्ती, कौस्तुभमणी, कल्पवृक्ष, रंभा, अप्सरा, देवी लक्ष्मी, चंद्रवृक्ष, शंख, धन्वंतरी, अनेक वस्तू निघतात. शेवटी अमृत कलश निघतो. देव आणि दैत्यामध्ये भांडण लागते, तेव्हा देवाने मोहिनी अवतार धारण केला. सगळे दैत्य मोहिनीला भावुक झाले. त्यानंतर देवाने तो अमृताचा कलश देवतांच्या हातात दिला. त्यानंतर बटू वामन अवतार भागवत कथेमध्ये आलेली. राजा बलीद्वारे दैत्यगुरु आणि शुक्राचार्य नर्मदेच्या नदीकाठी एक यज्ञाची तयारी करत होते. तो यज्ञ जर पूर्ण झाला, असा एक रथ प्राप्त होणार होता की कुणीच हरवू शकत नाही. सगळे माता आदितीला शरण गेले, आणि माता आदितीने सुंदर बालकाला जन्म दिला. ते आहे साक्षात बटू वामन अवतार. आता बटू वामन अवताराने भिक्षेकरीचं रूप धारण केलं, छोटंसं रूप धारण केलं, आणि भिक्षा मागण्यासाठी बलीच्या दारात जातात. बलीच्या दारात जातात, त्या ठिकाणी शुक्राचार्य असतात. आता बटू वामन अवतार भिक्षा मागतायत, बलीच्या द्वारापर्यंत जातात, भिक्षा मागितली. बलीराजा बाहेर येतात, स्वागत करतात. प्रभो, तुम्हाला काय पाहिजे? जे असेल, तुम्हाला जे पाहिजे असेल ते मी द्यायला तयार आहे. भगवंत हसतात. भगवंत म्हणतात, सगळंच माझं आहे, तू मला काय देणार आहे? पण तुला जर द्यायचं असेल तर मला 3 पावले जमीन दे. बलीराजा हसायला लागतो. एवढ्याशा पायाने 3 पावले. त्यावेळेला बलीराजा तयार होतो. पण शुक्राचार्य जे आहेत त्यांच्या लक्षात येतं की बालक काही साधारण दिसत नाही, म्हणून शुक्राचार्य आडवे येतात, नाही म्हणतात, बलीराजा तू असं काही करू नको. पण भगवंत सांगतात, बलीराजा तू संकल्प सोड. ज्या वेळेला संकल्प सोडायला लागतात त्यावेळेला त्या कमंडलूच्या छिद्रामध्ये शुक्राचार्य जाऊन बसतात. काडीने टोचतात छिद्रामध्ये. शुक्राचार्याचा डावा डोळा फुटतो. त्यानंतर भगवंताने आपलं विराट स्वरूप धारण केलेलं आहे, आणि एका पावलामध्ये स्वर्गलोक व्यापलं, दुसरं पावलामध्ये मृत्यूलोक व्यापलं, आणि तिसरं पाऊल टाकणार तेव्हा बलीराजाने आपले मस्तक समोर केलं, आणि तिसऱ्या पावलामध्ये बलीराजाचं स्व घेतलं. स्व म्हणजे बलीराजाचं सर्वस्व घेतलं. बलीराजा हा खूप दानशूर होता. माणसाने दानशूर असावं. आपली वेळ खूप झालेली आहे, म्हणून आपण आता फास्ट आणि नुसतं थोडासा स्पर्श करू. 4:45 झाले. सगळे ज्याच्या आतुरतेने वाट पाहते कृष्ण जन्माची, ती वेळ आता लवकरच जवळ आलेली आहे. कृष्ण वगैरे आपण बनवलेला आहे, बरोबर, वसुदेव पण बनवलेला आहे. मी सांगेल तेव्हा घेऊन या, लवकर आणू नका. सगळ्यांना सरप्राईज द्यायचंय, मी सांगितल्याशिवाय इकडे आणू नका. नंतर राजा अंबरीशाची कथा येते. राजा अंबरीश हे नियमित एकादशी व्रत करत होते. एकाच मिनिटात अंबरीशाची कथा सांगतो. राजा अंबरीश हे नियमित एकादशी करत होते. दुर्वासा महामुनींसोबत
द्वादशी सोडण्याचं ठरवले. स्नानासाठी दुर्वासा ऋषी गेले, लवकर येत नाही. त्यांना येण्याच्या अगोदरच राजा अंबरीश हे द्वादशी सोडतात. दुर्वासा ऋषीला राग येतो. अंबरीश राजाचा अपमान केल्यामुळे देव सुदर्शन चक्र थांबतात. दुर्वासा ऋषीने अंबरीश राजाची माफी मागितली आणि सुदर्शन चक्र थांबलं. मला यातून फक्त एकच सांगायचंय की अंबरीश राजा हे नियमित एकादशी करत होते. आपल्या धर्मामध्ये, आपल्या संप्रदायामध्ये सगळ्यात पवित्र उपवास जर कोणता असेल तर तो म्हणजे एकादशी महाराज. मी तर म्हणेल कुठला उपवास नाही करता आला तरी चालेल, पण वारकऱ्याने तरी एकादशी करावीच महाराज. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, देवाने जर नंद बाबाच्या घरी जन्म घेतला असेल त्याला एकच कारणीभूत आहे महाराज. नंद बाबा नियमित एकादशी करत होते. एकादशीचं खूप मोठं महात्म्य सांगितलेलं आहे भागवतामध्ये. म्हणून एकादशी नियमित करा. काही या सप्ताहामध्ये संकल्प घ्या, ते जीवनात उतरवा. माळ नसेल माळ घाला. काल्याच्या कीर्तनात सप्ताहात माळ घेऊन या आणि माळ घाला. माळ घातल्यानंतर आषाढी कार्तिकीची वारी करा. नाही वारी करता आली तर किमान एकादशी तरी उपवास धरा, एकादशी करा. त्यानंतर शास्त्राने कृष्णाच्या अगोदर राम समजून सांगितलेला आहे. रामाने जे केलं ते करावं आणि कृष्णाने जे सांगितलं ते करावं महाराज. रामाने जे केलं ते करावं, कृष्णाने जे सांगितलं ते करावं. रामाने जे केलं ते करावं, कृष्णाने जे सांगितलं ते करावं. कृष्णाने जे केलं ते जर आपण करायला गेलो तर मार खाऊन येण्याची 100%. त्याला 16,108 होत्या. आपल्या एकीतच फासोळ्या उघड्या पडल्या महाराज. पहिल्या वर्षी चंद्रमुखी, दुसऱ्या वर्षी सूर्यमुखी, तिसऱ्या वर्षी ज्वालामुखी, चौथ्या वर्षी तू भी दुखी आणि मै भी दुखी. ते भगवान होते महाराज, भगवान श्रीकृष्ण होते. त्यांची बराबरी आपण नाही करू शकत. ते देव होते महाराज, आपण देव नाही. आपण संत पण होऊ शकत नाही महाराज. सगळ्या योगियांच्या हृदयात रममान म्हणजे राम. सगळ्या योगियांच्या हृदयात राम आहे महाराज. एकदा कृष्ण भक्त आणि राम भक्तामध्ये वाद लागले महाराज, भांडण लागले. तशी तुलना करू नये, पण सांगतो तुम्हाला, आता तुम्ही सगळे घरचेच मंडळीत म्हणून. कृष्ण भक्त म्हणतात आमचे भगवान सुंदर, आमचे भगवान सुंदर. राम भक्त म्हणतात आमचे भगवान सुंदर, आमचे भगवान सुंदर. कृष्ण भक्त म्हणतात आमच्या देवाला बघून गोपिका मोहित झाल्या, स्वर्गातल्या देवी मोहित झाल्या, मथुरेतल्या नारी मोहित झाल्या. रंभा, अप्सरा, मेनका ह्या मोहित झाल्या आमच्या देवाच्या स्वरूपाला बघून. राम भक्ताने एवढं सुंदर उत्तर दिलं. एका पुरुषाला बघून एखाद्या स्त्रीनं मोहित होणं एवढं काही वावगं ठरणार नाही, पण आमच्या देवाला बघून बिभीषण मोहित झाले, हनुमंत मोहित झाले, खरदूषण मोहित झाले, अंगदजी मोहित झाले. अरे एका पुरुषाला बघून स्त्रीनं मोहित होणं एवढं काही वावगं नाही, पण आमच्या देवाला बघून एका पुरुषाला बघून पुरुषाने मोहित होणं काय सुंदर स्वरूप असेल हो त्या देवाचं, काय सुंदर स्वरूप असेल. शास्त्राने कृष्णाच्या अगोदर राम समजून सांगितलंय. राम लक्ष्मण. त्यानंतर थोडं फास्ट घेतो रामचरित्र. पण जनक राजाचं पत्र देवाच्या हातात पडलं. विश्वामित्राबरोबर जनकाच्या दरबारात येतात. धनुष्य यज्ञ सुरू झाला. धनुष्य यज्ञ तुटला. सीता स्वयंवर झालं. जसं सीता स्वयंवर झालं, माता सीतेला जनकजी विदा करतात. पण ज्या क्षणी राजा दशरथ संकल्प घेतात, कोणता? रामाला राज्याभिषेकाचा ज्या वेळेला संकल्प घेतात, त्यावेळेला माता कैकेयीला मंथरेद्वारे कलीने ग्रस्त केलं आणि कैकेयीने 2 वरदान मागितले. 2 वरदान कोणते? भरताला राज्याभिषेक आणि रामाला
रामाला वनवास. एक सांगू तुम्हाला, आपण राम ज्या वेळेला रामायण बघतो किंवा राम आपल्या डोळ्यासमोर जरी उभा राहिला ना, रामचरित्र आपण कुठून ठरवतो माहितीये का? वनवासाला जाणे आणि वनवासावरून घरी येणे, या ठिकाणापासून आपण रामचरित्राला सुरुवात करतो महाराज. दोन जागा शास्त्राने अत्यंत अत्यंत पवित्र सांगितलंय. एक गोकुळ नगरी आणि दुसरी अयोध्या नगरी. या दोन नगरी शास्त्राने खूप पवित्र सांगितलंय महाराज. आता कैकेयीने दोन वरदान मागितले, भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास. दशरथजी म्हणतात भरताला राज्याभिषेक ठीक आहे, पण रामाला वनवास का? एखादा मुलगा म्हणला असता, बाबा तुम्ही सांगितलं ना, मी का तुमचा वनवास भोगू, मी नाही पाळणार. क्षणाचाही विचार केला नाही महाराज प्रभू रामचंद्राने. निघाले महाराज वनवासाला. सोबत लक्ष्मणजी सुद्धा आहेत. आपली पत्नी उर्मिलेकडे बघत सुद्धा नाही लक्ष्मण. एवढं प्रेम लक्ष्मणाचं आपल्या भावावरती होतं महाराज. पत्नीकडे बघत सुद्धा नाही, एवढं प्रेम. एका भावाने दुसऱ्या भावाला फोन केला, दादा 2,000ची गरज होती. तो दादा काय म्हणतो माहितीये का? थांब थोडं तुझ्या वहिनीला विचारून. लाईस लेट करंट आहे हो तुम्हाला. काय म्हणे, पैसे आहे पण थांब म्हणे, थोडं तुझ्या वहिनीला विचारून सांगतो म्हणे. पण ते लक्ष्मण होते महाराज, बायकोकडे बघितलं सुद्धा नाही उर्मिलेकडे. म्हणून उर्मिला शेवटपर्यंत नाराज होती. तिला वाटत होतं की माझ्या पतीने एकदा मला भेटून तरी जावं, विचारत सुद्धा नाही. सीतेचा निरोप घेता सीता म्हणते, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता. जेथे राघव जेथे राघव तेथे सीता, तेथे सीता, तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता. निघाले महाराज. शरयू तीरापर्यंत येऊन पोहोचले. मांगी नावज्ञ केवट नाना, कहई तुम्हारा मर्ममय जाना. त्या शरयू तीराजवळ केवट नावाचा देवाचा भक्त होता महाराज, जो नाव चालवत होता. केवटाला नाव मागितली पण केवट नाव आणत नाही. सांगितलं, देवा तुमच्या पायाच्या धुळीने शेळीची अहिल्या झाली आणि माझे नाव जर एखादी देवी झाली, मला मंदिर बांधावं लागेल, तिची पूजा करावी लागेल. मी तुम्हाला तसं बसू नाही देणार, मी अगोदर तुमचे चरण प्रक्षालन करणार. केवटाने कठोता आणली महाराज. ज्या कठोतामध्ये देवाचे पाय धुतले ना, शेवटपर्यंत त्या केवटाने त्याच कठोतामध्ये अन्न शिजवून खाल्लं महाराज. त्याच कठोतामध्ये कठोता आणली. देवाचे चरण प्रक्षालन करू लागले केवटजी. आता चरण प्रक्षालन करत असताना देव लक्ष्मणाकडे बघतात आणि मिश्किल असे हसतात. लक्ष्मणाने विचारलं, प्रभो का हसताय? लक्ष्मणजी तुम्हाला आठवतंय, मी एकदा शेषावर्षण करत असताना एक कासव माझ्या दर्शनासाठी आला. त्या कासवाला तुम्ही डंक मारला आणि तो कासव मृत्युमुखी पडला. आज तोच कासव माझ्या चरणाची पूजा करतोय, तुम्ही काहीच करू शकत नाही.
देव सीतेकडे बघतात आणि मिश्किल असे असतात. सीता माता प्रश्न विचारतात, स्वामी का असताय? सीते, जेव्हापासून तू आली, एका चरणाची पूजा तू करतेस आणि एका चरणाची पूजा लक्ष्मण करतात. आज दोनही चरणाची पूजा एकटा केवट करतोय. तुम्ही दोघेही आज काहीच करू शकत नाही. आणि नावेमध्ये बसतात. तीनदा किनारा लागला, केवट काही सोडत नाहीये किनाऱ्यावरती. शेवटी उतरवले किनाऱ्यावरती. रामाने एक अंगठी दिली केवटाला, पण केवटाने घेतली नाही. महाराज, प्रभो तुमचं काम आणि माझं काम एकच आहे. लक्ष्मणाला राग आला. हा बोलतो खूपच बोलतो म्हणे केवट. प्रभू रामचंद्राने विचारलं, केवटा कसं एक आहे तुझं काम आणि माझं काम? प्रभो, मी तुम्हाला शरयू पार करून दिली, उद्या माझाही भवसागर पार करण्याची वेळ येईल. मी राम नाम जपत राहील. आज मी शरयू पार करून दिली, उद्या तुम्ही मला माझा भवसागर पार करून द्या. श्री शुकदेव परीक्षित राजाला विचारतात, राजन, काही तहान लागली असेल पाणी पिऊन ये, भूक लागली असेल काही खाऊन ये. परीक्षित राजा म्हणतात, महाराज मला तहानही लागली, भूकही लागली, पण तहान भूक लागली ती म्हणजे कृष्ण जन्माची. एवढी भूक लागली की आतुरतेने कृष्ण जन्माची वाट बघते. म्हणून आता कृष्णाला घेऊन यायचंय, वसुदेवाला घेऊन यायचंय आणि मधोमध रस्ता द्यायचाय, समोरून आणायचंय. कृष्णाला वासुदेवाला बरोबर मधोमध मधून आणायचंय. काही मंडळी इकडे बसा, काही मंडळी इकडे बसा, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी के मेरे पीछे आओ.